नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतुरानी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की कबीर कडूआजीला म्हणतो की तुम्ही मला ब्लॅकमेल करताय. त्यावर कडूआजी म्हणते, तुझं ते ब्लॅकमेल काय असतंय ते मला कळत नाही. सांग गुंजे तुझ्या साहेबाला, माझे तोंड जर बंद ठेवायचे असेल तर मला 3 लाख रुपये द्यावे लागेल, तेव्हाच माझं तोंड बंद होईल. त्यावर लगेच गुंजा म्हणते, अगं आजी काय बोलतेस, 3 लाख? त्यावर आजी म्हणते, हो, उद्याला 25,000 रुपये द्यायचे, बाकीचे मला. एवढं मोठं गप्पीत लपवायचंय म्हटल्यावर पैसे तर घ्यावेच लागेल ना. तुझा नवरा दुसरं लग्न करतोय गुंजे. त्यावर गुंजा म्हणते, या घरातून मी तुला एक पैका बी घेऊ देणार नाही. तर लगेच ती म्हणते, हो का, मग मी निघाले डोंगरवाडीला. गाड्याच्या गाड्या भरून येतील लग्नाला, मग बघाच तुम्ही. त्यावर लगेच कबीर कडूआजीला म्हणतो, डोंगरवाडीची भीती कुणाला दाखवताय तुम्ही आणि कसले पैसे मागताय? खरं तर कायद्याने तुम्ही खंडणी मागताय, सरळ सरळ पोलिसात देईल तुम्हाला. त्यावर आजी लगेच म्हणते, वा रे वा, मी तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मी तुला ओळखलं होतं. किती आतल्या गाठीचा आहे ना तू. आता बघच गावात जाऊन कसा डंका वाजवते तुझ्या नावाने ते. त्यावर कबीर म्हणतो, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. तर आजी म्हणते, गावातून निघाला तेव्हा काय म्हणाला होता की गुंजाची जिंदगी म्या खराब केली म्हणे, आणि आता तू काय केलंय? मोलकरीण बनवलंय माझ्या नातीला इथे, आणि बायकोला बायकोसारखं वागवण्याची ताकद नाहीये तुझ्यात. त्यावर लगेच गुंजा म्हणते, अगं कडूआजी, साहेबाने खूप काही दिलंय मला, आश्रा दिलाय. त्यावर कडूआजी म्हणते, हो का, ही अशी अडगळीची खोली दिली आणि म्हणे मला आसरा दिलाय. त्यावर कबीर म्हणतो, हे बघा, तुम्ही अर्ध सत्य बघितलंय त्यामुळे तुम्ही निर्णय घेत आहात, परंतु पूर्ण सत्य माहीत नाहीये तुम्हाला. त्यावर आजी म्हणते, ते काय बी असू द्या, मी इथून निघाले. मला 3 लाख द्या, नाहीतर तुझं आणि त्या पोरीचं लग्न मोडायला वेळ लागणार नाही, समज साहेबा. ऐन लग्नाच्या वेळेला मांडवात येऊन राडा घालीन, एवढं ध्यानात ठेवायचं. अशी धमकी आता कडूआजीने कबीरला दिलेली असते. गुंजा कडूआजीला म्हणते, अगं आजे, जरा तरी लाज ठेव, काय बोलतीस तू? आणि साहेबा, तुम्ही आजीचं काही ऐकू नका. तिला पैसे द्यायचे नाहीये, या घरातून एक पैसा बी कुठे जाणार नाही. तर लगेच गुंजा म्हणते, असं जर होणार असेल तर मी माझाच जीव देते, म्हणजे सगळं काही बंद होईल. त्यावर कबीर गुंजावरती ओरडतो आणि म्हणतो, तू गप्प बैस, तुला शांत राहायला जमत नाहीये का? कडूआजीला लगेच कबीर म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला पैसे देतो. तर लगेच गुंजा म्हणते, अहो साहेबा, आधीच लग्नाचा किती खर्च आहे, त्यात तुम्ही 3 लाख? तर कबीर लगेच गुंजावरती भडकतो आणि म्हणतो, तुला गप्प राहायला सांगितलंय ना, मग तू गप्प बैस. तर लगेच कबीर कडूआजीला म्हणतो, मी सांगेल तिथे या आणि पैसे घेऊन जायचे. मग पैसे घेतल्यानंतर परत मला या विषयावरती एक शब्द सुद्धा ऐकायला आला नाही पाहिजे. तर लगेच गुंजा म्हणते, हो साहेबा, माझं ऐका तर कबीर म्हणतो, तू प्लीज गप्प बैस. तर लगेच आजी म्हणते, लयच हुशार आहे ग बाई माझा जावई, 3 लाख ध्यानात ठेवायचं बरं का. तर लगेच आजी आता खूपच खुश झालेली असते, कारण कबीर आता तिला 3 लाख रुपये देणार असतो. मग लगेच कडूआजी बाहेर हॉलमध्ये येते. तर तिथे देवासमोर चांदीची घंटी, चांदीचा कुंकवाचा करंडा ठेवलेला असतो. तर लगेच कडूआजी म्हणते, देवा मला माफ कर बरं का, चांदीचं हाय आणि तिच्या गाठोड्यात ठेवणार तेवढंच म्हणते. कडे, आत्ता नको, थांब थोड्या वेळ, गावाला जायच्या वेळेस घेऊन जाऊ. देवा, थोड्या वेळ ती ठेवते बरं का, गावाला निघले का मग घेऊन जाईल, असे म्हणून पुन्हा तिथेच ठेवते. मनाशीच म्हणते, या गुंजेने तर खूपच मोठा हात मारलाय, पण लग्न कोणी लावलंय? कडूआजीनाच ना. पण मी गुद्याला इथे बोलून काही चूक तर केली नाही ना. माझी सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे ही गुंजा. तर लगेच ती मनाशीच म्हणते, नाही नाही, गुद्याला बोलवलं ते मी बरोबर केलं. तेवढ्यात मधू येते आणि मधू म्हणते, आजी तुम्ही आंघोळ करून घ्या, मी गरम पाणी दिलंय तुम्हाला. त्यावर लगेच कडूआजी म्हणते, काय करता मालकीनबाई, आमची नात खूपच लांब राहते ना, त्यामुळे इथे राहावं लागलं. तेवढ्यात गुंजा येते आणि म्हणते, आजे तुला आंघोळ करायची ना, तुला निघायचंय ना, मग गावाला जा पटकन. त्यावर मधू म्हणते, अहो तुम्ही निघताय, लग्नाचे लाडू खायला नाही थांबणार का? तर लगेच कडूआजी म्हणते, अहो लाडवाचं काय घेऊन बसलाय,
तुम्ही मला बांधून द्या, मी जाताना रस्त्याने खाईन ना भूक लागल्यानंतर. तर लगेच गुंजा म्हणते, द्या ते कपडे इकडे, मी वाळवत घालून येते. तर लगेच मधू म्हणते, अहो तुमची ही नात खूपच सोन्यासारखी आहे हो, खूपच काम करते, तिनं आम्हाला खूपच लळा लावलाय. तर लगेच मधू तिथून नाश्ताचं बघण्यासाठी आतमध्ये जाते. तर कडू आजी म्हणते, अरे बापरे, सोन्यासारखी पोर नाही का गुंजा, पण जेव्हा या बाईला कळेल ना या सोन्यासारख्या पोरीना तिला किती फसवलंय, तिच्या पोराबरोबर लग्न केलेलंय, त्यावेळेस मग काय होईल गुंजे, छातीचं दुखणं ढगात जाईल बघ मग. आणि लगेच गुंजा कपडे वाळत घालण्यासाठी वरती जात असते. तर कडू हसतच म्हणत असते, सोन्यासारखी पोर ग बाई. तर गुंजा मात्र खूपच घाबरून जाते. त्यानंतर गुंजा वरती कपडे वाळत घालण्यासाठी आलेली असते. तर तिथे कबीर फोनवरती पैशांची व्यवस्था करत असतो. तो सांगत असतो, मला खूप एमर्जन्सी आलेली आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल, परंतु प्लीज मला आत्ता पैसे पाठवा. तेवढ्यात हे सर्व बोलणे गुंजा ऐकते आणि गुंजा कबीरला म्हणते, साहेबा मी तुमचं बोलणं ऐकलंय. त्यावर कबीर म्हणतो, आलं ते लक्षात, आता उपकार करा आणि कुठे काही बोलू नका. त्यावर गुंजा म्हणते, साहेबा हे काय करताय तुम्ही, तुम्ही तर कायद्याच्या बाजूने चालणारे आहात ना, मग आता का असं वागताय तुम्ही. त्यावर कबीर म्हणतो, माझ्यासाठी माझी नाती, माझं घर महत्त्वाचं आहे आणि हे लग्न होणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे जीव मुठीत धरून बसलोय मी. तर गुंजा म्हणते, याआधी आपण काय केलंय, जीव मुठीत धरूनच राहत होतो ना. त्या कडू आजीला बघून घेईल, तिला एक पैका बी मिळता कामा नाही, हवं तर यासाठी माझा जीव पण द्यायची वेळ आली तरी चालेल, परंतु मी या घराला काहीही धोका होऊ देणार नाही. तर कबीर म्हणतो, काय हे जीव देईल जीव देईल लावून ठेवलंय. तर लगेच गुंजा कबीरचा हात तिच्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणते, साहेबा ज्याच्या उधारीवरती जीव कामी आला तर काय झालं, साहेबा माझ्या डोक्यावरती हात ठेवा, मी तुम्हाला सांगते मी हे सगळं फक्त तुमच्या लग्नासाठी करते. तर लगेच कबीरला गुंजाच्या डोक्यावरती हात ठेवल्यानंतर डोंगरवाडीतील ते लग्नाचे सर्व क्षण आठवते. तर लगेच कबीर गुंजाला म्हणतो, तुला माझ्याकडून काय वधवून घ्यायचे ते मला माहिती नाही, परंतु आत्ता या क्षणी माझ्यासाठी हे लग्न खूप महत्त्वाचं आहे आणि तूही, कारण तू जर डोंगरवाडीत गेली तर तुझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तू इथून कुठेही जायचं नाही. त्यावर लगेच कबीर गुंजाला म्हणतो, आणि तेवढंच मृण्मयीच्याही जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे मला तिचीही काळजी आहे, त्यामुळे मला 26 तारखेपर्यंत हे सर्व बंद ठेवायचं आहे. असे म्हणून लगेच कबीर तिथून निघून जातो. तर इकडे खाली कडू आजी दिवाळीचं फराळ करत असते. तर मधू म्हणते, कसं झालंय आजी फराळ. तर आजीला काही बोलताच येत नाही, कारण ती खूप सारं तोंडात कोंबलेलं असतं. तर लगेच कविता म्हणते, अहो आजी आमच्याकडे तुळशीचं लग्न पण खूप छान होतं, तुम्ही थांबल्या असतात तर बरं झालं असतं. त्यावर कडू आजी म्हणते, अगं बाई ज्याच्या त्याच्या गावची पद्धत असते, आमच्या गावाकडे पण लग्न करतात, पण ते वेगळ्या पद्धतीने. ती म्हणजे एखाद्याला पटल्या तर पटल्या, नाहीतर नडल्या. त्यावर लगेच मधू म्हणते, नडल्या म्हणजे असं काय. तेवढ्यात कबीर तिथे आलेला असतो. तर आजी मुद्दाम कबीरकडे बघून म्हणत असते. तर आजी म्हणते, चला आता मला निघावं लागेल, ही गुंजी कुठे आहे. तर लगेच गुंजा तिथे येते. तर लगेच मधू म्हणते, थांब गुंजा. तर लगेच मधू कडू आजीला पैसे देते. तर कडू आजी म्हणते, हे कशासाठी. त्यावर मधू म्हणते, अहो रस्त्याने जाताना भाडं देण्यासाठी कामं येतील, असू द्या. तर लगेच आजी म्हणते, अहो मालकीनबाई खूप मोठ्या मनाच्या आहात तुम्ही, माझ्या नातीला इथे आसरा दिला, बरं झालं, तिला सांभाळून घेतलं, अगदी योग्य केलं आहे. तर लगेच कबीरही कामानिमित्त घराबाहेर पडत असतो. तर कबीर म्हणतोय, आई मी निघतो, मला जरा काम आहे. तर लगेच मधू म्हणते, अरे थांब नाश्ता करून जा. त्यावर कबीर म्हणतो, नाही मला लगेच जावं लागेल. तर आजी लगेच त्याला खुणवते आणि म्हणते, 3 देण्यात ठेवायचं. तर लगेच मधू म्हणते, काय काय म्हणताय तुम्ही. त्यावर कडू आजी म्हणते, अहो 3 वाजेपर्यंत पोचलं पाहिजे असं म्हणते मी. मग लगेच कडू आजी व गुंजा घरातून बाहेर पडतात. तर कडू आजी गुंजेला म्हणते, अगं गुंजे खूपच नशिबान आहे, काय सासू मिळाली तुला, खूपच जीव ओवाळून टाकते ग बाई. तर त्या दोघेही इथे आता कबीरची वाट बघत असतात. तर कडू आजी म्हणते, ए गुंजे, हा साहेबा येईल ना नक्की, तो मला फसवणार तर नाही ना, जर मला धोका दिला ना तर बघ
ऐन वेळेला लग्नात जाऊन सगळ्यांना सांगेन मी. मित्रांनो, आता पुढील भागामध्ये कबीर कडूआजीसाठी पैसे घेऊन आलेला असतो. तो कडूआजीच्या हातात पैसे देत असतो आणि म्हणत असतो, आता इथून डायरेक्ट डोंगरवाडीला जाईल. तेवढ्यात मृण्मयी तिथे येते आणि मृण्मयी कबीरला पैसे देताना बघते आणि लगेच कबीरला हाक मारते, कबीर. तर गुंजा खूपच घाबरून जाते. तर गुंजा कबीरला म्हणते, साहेबा, आता मृण्मयी ताईंनी बघितलं, आता त्यांना काय सांगणार आहोत आपण? तर कबीर म्हणतो, मी बघतो, तुम्ही जा बस स्टँडवरती. तर तेवढ्यात कडूआजी व गुंजा बस स्टँडवरती जातात. तर लगेच तिथे गुद्या येतो आणि गुद्या गुंजाचा हात पकडतो आणि म्हणतो, हे जाने मन, चल आता तू पण यायचं डोंगरवाडीला. तर लगेच गुंजा गुद्याचा हात सोडून पळत सुटते. तर तेवढ्यात समोरून कबीर येतो. तर गुंजा लगेच कबीरला धडकते. तर कबीर तिचा हात पकडतो आणि तिला त्याच्या पाठीमागे उभी करतो. तर गुद्या म्हणतो, ए साहेबा, तुझं सत्य अख्ख्या गावाला जाऊन सांगे ना, तू आमच्यामध्ये पडू नको. चल बाजूला हो पटकन, मी गुंजाला घेऊन जायला आलोय. मी आता तिला डोंगरवाडीला घेऊन जाणार आहे. तर आता कबीर गुंजाला कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ